मराठवाड्यातल्या नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरात ठाकरे सेनेने आंदोलन केले। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे सेनेने आंदोलन करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली। घोषणांचं पॅकेज नको, ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी आधी मदतीची रक्कम जमा करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्धव ठाकरे गटाकडून धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर जसा पूर परिस्थिती झाली, आमचे पक्षप्रमुख गेले आणि सरसकट 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्या, परंतु काल त्यांनी परवा आमच्या पक्षप्रमुखांनी आंदोलन पूर्ण महाराष्ट्रातील तहसील कार्यालय कलेक्टर ऑफिस इथं करायला लावलं आणि त्यांनी घाबरून काल मंत्रिमंडळाने असं फुसकं असं पॅकेज जाहीर केलेले। बरं केलं तर केलं, परंतु आज आम्ही सर्व लोक याच्यासाठी जमलो आहोत की दिवाळीच्या आत 8-10 दिवसावर दिवाळी आली, दिवाळीच्या आत संपूर्ण 32,600 कोटीच्या आसपास जो आकडा आहे हा त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाला पाहिजे, या मागण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत। आज उद्या परवाचा दिवस तर नुसत्या घोषणेमध्ये होणार आहे। दिवाळी वेळेवर येऊन ठेपलेली आहे, दुभते जनावरे गेलेली आहेत, शेतीमध्ये धान्याचा कण उरलेला नाही, मातीसुद्धा उरलेली नाही आणि संपूर्ण मातीसुद्धा वाहून गेल्यामुळं पुढच्या 2-4 महिन्यामध्ये कुठलंही पीक येईल अशी शाश्वती नाही आणि म्हणून ताबडतोब दिवाळीच्या अगोदर कर्जमाफी डिक्लेअर करा आणि हेक्टरी 50,000 मदत करा, ही मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे धरणं आंदोलन आहे। आता तुम्ही एवढं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि पंचनामे मात्र झाले नाही, तुम्ही देणार कोणाला? हा मोठा प्रश्न आहे। केवळ वर्तमानपत्रामध्ये बातम्या देऊन खोटं बोलायचं व शेतकऱ्यांपर्यंत ती कर्जमाफी होती का नाही हा शंका आमच्या मनामध्ये आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।